विद्या मंदिर नृसिंहवाडीच्या शालेय समिती निवड प्रक्रिया शांततेत. नृसिंहवाडी येथील विद्या मंदिर शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. या समितीमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले असून समितीवर महिलांचे वर्चस्व राहिले आहे. ओबीसी प्रवर्गातून राजश्री रामचंद्र कुंभार, पूजा संजय गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. अनुसूचित जाती प्रवर्गातून तनुजा कांबळे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मोनिका विशाल बांबुगडे यांची निवड करण्यात आली. खुल्या प्रवर्गातून अविनाश विठ्ठल घोरपडे, अजय बाळकृष्ण कंदले, शिरीष सूर्यकांत सुतार, अनिकेत जेरे पुजारी, निशा मैंदर्गी, आरती नंदगावे, नेत्रा टिळक, तायरा शेख आणि कांची चंद्रस यांची निवड झाली. शिक्षकप्रेमीमधून सागर मोरबाळे, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून अमर नलवडे यांची निवड करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्ण माने असून समितीचे सचिव म्हणून विलास बंडकर आहेत. महिला आघाडीचे वर्चस्व निर्माण करण्यात माजी शिक्षण समिती अध्यक्षा तथा महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा मनीषा गुरुदास खोचरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. तर निवड प्रक्रिया शांततेत आणि शालेय समितीवर योग्य सदस्य निवड करण्यासाठी रमेश सुतार यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. यावेळी माजी शिक्षण समिती अध्यक्षा मनीषा गुरुदास खोचरे, माजी अध्यक्ष गणेश सुतार, रमेश सुतार, प्रीतम साळुंखे यांच्यासह सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते. शिक्षक, पालक आणि उपस्थित मान्यवरांच्या सहकार्याने शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया कोणताही वाद न होता उत्स्फूर्त व शांततेच्या वातावरणात पार पडली. नवीन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह शाळेच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा पालक व शिक्षकांनी व्यक्त केली. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.